नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका भन्नाट आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाही, तर जिद्द आणि संघर्षाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. विचार करा, एक अतिशय सुरक्षित आणि स्थिर नोकरी सोडून आपल्या कुटुंबाचं एक मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट महाराष्ट्र पोलीस SRPF ग्रुप 2 मध्ये स्वतःचं स्थान कसं मिळवता येईल. अगदी हेच करून दाखवले आकाश शांताराम तळपे यांनी. चला तर मग वेळ न घालवता या थक्क करणाऱ्या प्रवासाची सुरुवात करूया. प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो, एक जिद्द असते आणि एक स्वप्न असतं. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, बरोबर? पण हे विचार आकाश यांच्या प्रवासाला अगदी तंतोतंत लागू पडतात. पहिल्याच प्रयत्नात एवढी अत्यंत कठीण परीक्षा पास होणं हे म्हणजे खायचं काम नाही. या भव्य यशाच्या मागे एक असा मोठा आणि अदृश्य संघर्ष आहे, जो आज आपण सविस्तरपणे डिकोड करणार आहोत. तर आपल्या या कथेचा पहिला टप्पा आहे स्वप्न आणि संकल्प. आता वाशेरे गावातील अत्यंत शांत आणि अभ्यासू अशा आकाशने आपले वडील शांताराम आणि आई कुंदा तळपे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा जो अढळ निश्चय केला, तो नक्की आला कुठून, याचाच मागोवा घेणारा आपला पुढचा भाग आहे, कुटुंबाचा वारसा. आकाशच्या कुटुंबाचा थोडा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की ही फक्त काही नावांची यादी नाहीये, तर समाजसेवेचा एक भक्कम वारसा त्यांच्या रक्तातच आहे. म्हणजे बघा, आजोबा कैलासवासी सीताराम तळपे हे गावाचे माजी उपसरपंच होते. आजी कैलासवासी पार्वताबाई यांनीही कुटुंबात अगदी मुळापासून चांगले संस्कार रुजवले. याशिवाय त्यांचे चुलते उमाजी हे येरवडा जेल प्रेसमध्ये, एकनाथ हे बालभारतीमध्ये, कांताराम हे चक्क सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून आणि यशवंत तळपे अशा या सर्वच मंडळींनी आपापल्या क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला आहे. थोडक्यात सांगायचं तर सेवाभावी आणि कर्तृत्ववान कुटुंबाचं हे बाळकडू आकाशला लहानपणापासूनच मिळालं होतं आणि याच वारशाने त्यांच्या या महत्वाकांक्षेला योग्य दिशा दिली. आता आपण कथेच्या एका फार महत्वाच्या वळणावर जाणार आहोत आणि तो टप्पा म्हणजे शिक्षणातून संघर्षाकडे. वाशेरे या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. शाळेत 10वी पर्यंतचं शिक्षण घेताना त्यांनी चक्क पहिला क्रमांक पटकावला होता. हुशार तर ते होतेच, त्यानंतर खेडमधील हुतात्मा राजगुरुनगर महाविद्यालयातून 11वी आणि 12वी केली आणि पुढे पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तब्बल 4 वर्ष एक सिव्हिल इंजिनियर म्हणून अगदी यशस्वीपणे नोकरीही केली. विचार करा, त्यांच्याकडे एक अतिशय सुरक्षित, चांगल्या पगाराचं आणि स्थिर आयुष्य होतं. पण खरी गेम चेंजर घटना इथूनच सुरू होते. एक चांगलं सेटल झालेलं करिअर आणि स्थिर नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेणं सोपं असतं का? अजिबात नाही. पण आकाशने अगदी तेच केलं. 4 वर्षांचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं करिअर पणाला लावून त्यांनी श्री शंकर हुरसाळे यांच्या काव्या करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतरचे सलग 8 महिने, बापरे, सलग 8 महिने त्यांनी स्वतःला एका अत्यंत कठोर तयारीच्या प्रक्रियेत पूर्णपणे झोकून दिलं. हे म्हणजे एक प्रकारचं खूप मोठं धाडस होतं, जे फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या त्या एका जिद्दीतूनच येऊ शकतं. आणि म्हणूनच आता आपण या प्रवासाच्या सर्वात रोमांचक आणि क्लायमॅक्सच्या टप्प्याकडे वळतोय, कठोर परिश्रम आणि यश. आता हे समोर आलेले आकडे बघा. मैदानी चाचणीत 100 पैकी तब्बल 97 गुण. हे खरंच अविश्वसनीय आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत इतके प्रचंड गुण मिळवण्यासाठी शरीराला आणि मनाला अक्षरशः किती पिळून काढावं लागतं आणि किती भयानक शिस्त पाळावी लागते, याचा हा एक जिवंत पुरावा आहे. या एका आकड्यातून त्यांच्या शारीरिक कष्टांची आणि अफाट चिकाटीची स्पष्ट कल्पना येते. आणि हा अंतिम आकडा तर सर्व काही सांगून जातो. 174. अंतिम गुणवत्ता यादीत 200 पैकी 174 गुण मिळून आकाशने महाराष्ट्र पोलीस SRPF मध्ये आपली निवड पक्की केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं पहिल्याच प्रयत्नात. हा 174चा आकडा म्हणजे नुसती एक संख्या नाहीये, तर त्यांच्या प्रामाणिकपणाचा, आज्ञाधारकपणाचा आणि त्या 8 महिन्यांच्या जीवघेण्या मेहनतीचा हा सर्वात मोठा विजय आहे. बरं, हे यश फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहिलंय का? तर अजिबात नाही. वळूया शेवटच्या आणि सर्वात अभिमानास्पद टप्प्याकडे, गावाचा अभिमान आणि सत्कार. या पूर्ण प्रवासाबद्दल वाशेरे गावाचे सरपंच श्री संभाजीराजे कुडेकर यांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, आकाश यांच्यासारखे तरुण गावाची खरी शान आहेत. आणि खरं सांगायचं तर हे अगदी 100% खरं आहे.
कारण जेव्हा गावातीलच एखादा तरुण एवढ्या मोठ्या शिखरावर पोहोचतो तेव्हा संपूर्ण गावाला आणि विशेषतः तिथल्या इतर तरुणांना एक नवा उत्साह मिळतो, एक नवी दिशा मिळते. एका व्यक्तीच्या यशाचा संपूर्ण समाजावर होणारा हा सर्वात मोठा आणि सकारात्मक परिणाम आहे. आणि म्हणूनच या अशा भन्नाट प्रवासाचा सन्मान करण्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी वाशरे गावात हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. हा केवळ एका पास झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार नाहीये, तर हा त्यामागील मेहनत, कुटुंबाचे संस्कार, अफाट जिद्द आणि यशाचा एक खूप मोठा उत्सव आहे. हा संपूर्ण प्रवास अगदी जवळून पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. आकाशांच्या या यशामुळे आता आणखी किती तरुणांना नवी दिशा मिळेल. एका तरुणाने दाखवलेल्या या जिद्दीचा प्रभाव नक्कीच अनेक नवीन ध्येयवेळ्या तरुणांना घडवेल, यात कोणतीही शंका नाही. हे यश असंच पुढे पसरत राहील आणि अनेकांना प्रेरणा देत राहील. याच विचार करायला लावणाऱ्या एका प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा नक्की भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण सत्रात.